क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, इफ द एरियाज ऑफ फेसेस ए कॉमा बी कॉमा सी ऑफ रेक्टेंगल आर 450 cm, 600 cm square and 300 cm square, then find the volume of cuboid. क्युबॉइड काढलेला आहे आपण, त्याच्या खालच्या फेसला ए, बॅक साईडच्या फेसला बी आणि इकडचा म्हणजे राईट हँड साईडच्या फेसला सी नाव दिलं आहे. हॉरिझॉन्टल लाईन ही एल ला डिनोट केली जाते, व्हर्टिकल लाईन एच आणि क्रॉसमधली लाईन बी. ज्यावेळेस मी ए फेसचा एरिया म्हणाल, एरिया म्हणजे काय 2 डायमेन्शन फिगर आहे, त्याच्यामुळे दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल. ए फेसचा एरिया करत असताना एल इंटू बी म्हणजे 550 cm असेल, कारण ए फेससाठी हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे एलचा आणि बीचा यूज केलेला आहे. एरिया ऑफ फेस बी जो बॅक साईडचा होता, बॅक साईडमध्ये कोणती आहे, व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे एच आणि एल आहे, म्हणजे एल इंटू एच इक्वल टू 600 cm स्क्वेअर. एरिया ऑफ फेस सी, सी हा राईट हँड साईडचा आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल आणि क्रॉस लाईनचा यूज केला आहे, म्हणजे बी आणि एचचा, बी इंटू एच आहे, जे 300 cm स्क्वेअर आहे. ह्या तिन्हीपैकी कुठल्याही दोघांचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये घ्यायचं आहे. सपोज मी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये घेतलं आहे, म्हणजे एल इंटू बी इंटू एल इंटू एच, बघा ब्रॅकेटमध्ये ठेवलेला आहे. अपॉन जो थर्ड राहिलेला आहे तो बी इंटू एच. सेम राईट हँड साईडला केलं आहे, 450 इंटू 600 अपॉन 300. सिम्प्लिफाय केलं आहे, 300 टू द 600. मग एल इंटू एल म्हणजे एल स्क्वेअर येईल, कारण बी आणि एच काय झाले, कॅन्सल झालेत. ह्याचं मल्टिप्लिकेशन आलं 900, म्हणजे एलची व्हॅल्यू आली 30 cm. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला कोणता आहे, एल इंटू बी इंटू एच. एलची व्हॅल्यू 30 इंटू बी इंटू एचची व्हॅल्यू आहे 300. 30 इंटू 300 म्हणजे 9000 cm क्यूब.